नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 1 ते 10 ऑक्टोबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 25 खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेत मित्रांनो. तर खरंच हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, मार्बर्ग विषाणूचा प्रादुर्भाव नुकताच कोणत्या आफ्रिकन देशात आढळून आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रवांडा. या लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच रवांडामध्ये मार्बर्ग विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 6 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. तर मार्बर्ग विषाणू रोग म्हणजेच MVD हा एक दुर्मिळ परंतु गंभीर रक्तस्रावी ताप आहे, जो मानव आणि प्रायमेट्सवर परिणाम करत असतो. तर MVD हा मार्बर्ग विषाणूमुळे होतो, जो इबोला विषाणू सारखाच आहे. तर रवांडाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे किगाली. सध्याचे राष्ट्रपती पॉल कागामे आहेत आणि सध्याचे पंतप्रधान एडोर्ड नगिरेंटे आहेत. लक्षात ठेवा. आणि चलन आहे रवांडा फ्रॅक. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा. तर कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि ग्राहक बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपला भारत देश. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल म्हणजेच इंधन अल्कोहोल उत्पादक आणि ग्राहक आहे. तर भारताचे अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी घोषणा केली की भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि ग्राहक आहे. तर इंडिया शुगर अँड बायो एनर्जी कॉन्फरन्समध्ये त्यांनी गेल्या दशकात ऊस उत्पादनात 40% वाढ झाल्याचे सांगितले आहे. तर यानंतर गेल्या वर्षी भारताला जागतिक केंद्र बनण्यासाठी 19,744 कोटी रुपयांच्या खर्चासह नॅशनल ग्रीन हायड्रोजन लॉन्च करण्यात आलेले आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. तर उदयनिधी स्टॅलिन कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, तामिळनाडू या राज्याचे. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उदयनिधी स्टॅलिन यांची तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या उपस्थितीत राजभवनात शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. तर त्यांनी युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री म्हणून काम पाहिले. आणि तामिळनाडूविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन आणि राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल RN रवी आहेत, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन केलेले आहे. तर एकूण 8.23 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानाची रचना पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान आणि स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी मनोरंजनाची जागा म्हणून करण्यात आलेली आहे. तर यानंतर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. राजधानी आहे मुंबई आणि राज्यपाल सध्याचे CP राधाकृष्णन आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये महाराष्ट्र हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. तर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. यानंतर शेवटचा पॉईंट राहील, महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा. तर बिहार राज्याचा दुसरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, कैमूर या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पानंतर
बिहारला कैमूर जिल्ह्यात कैमूर वन्यजीव अभयारण्य वर्षाच्या अखेरीस किंवा 2025च्या सुरुवातीला दुसरा व्याघ्र प्रकल्प मिळणार आहे. तर सध्या राज्यात वाघांची एकूण संख्या 54 आहे. तर राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प संरक्षण प्राधिकरण म्हणजेच NTCA त्यांनी यासाठी मान्यता दिलेली आहे. लक्षात ठेवा. तर कैमूर वन्यजीव अभयारण्य हे बिहारमधील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे, जे कैमूर आणि रोहतास जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. तर त्याची स्थापना 1979 मध्ये झाली, हेही लक्षात ठेवा. यानंतर बिहारविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे पटना. सध्याचे मुख्यमंत्री नितीन कुमार आहेत आणि राज्यपाल सध्याचे राजेंद्र आर्लेकर आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर कोणत्या राज्यात देशी गायींना राज्यमाता ही पदवी देण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्र या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर महाराष्ट्राने देशी गायींना राज्यमाता ही पदवी दिलेली आहे. तर असा दर्जा पहिल्यांदाच एखाद्या प्राण्याला मिळालेला आहे. तर यामुळे गायींचे कल्याण होण्यास मदत देखील होईल. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोशाळांमध्ये गायींच्या संगोपनासाठी प्रतिदिन 50 रुपये अनुदान योजना जाहीर केलेली आहे. तर 2019च्या गणनेनुसार 20.69% घटलेल्या देशी गायींची घटती लोकसंख्या थांबवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजधानी मुंबई आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर नुकताच कोणत्या अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मिथुन चक्रवर्ती या अभिनेत्याला. कोणत्या अभिनेत्याला? मिथुन चक्रवर्ती या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर भारतीय चित्रपट सृष्टीच्या विकासातील अतुलनीय योगदानाबद्दल सरकारकडून हा पुरस्कार दिला जात असतो. तर त्यात सुवर्ण कमळ आणि 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस देखील असते. तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून दरवर्षी पुरस्कार दिला जात असतो. तर स्थापना वर्ष आहे 1969. प्रथम विजेती कोण होती? तर देविका राणी ह्या होत्या प्रथम विजेत्या. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर कोणत्या योजनेला 2 ऑक्टोबर 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, स्वच्छ भारत अभियान या योजनेला. याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 रोजी भारत सरकारद्वारे देशभरात स्वच्छता पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आले. तर या उपक्रमाने 2 ऑक्टोबर 2024 रोजी 10वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. तर स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वाचे मुद्दे देखील पाहून घेऊया. तर उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्ततेवर लक्ष केंद्रित करणे, शहरी स्वच्छता ठेवणे, तर सार्वजनिक मोहिमा आणि सामुदायिक सहभागांद्वारे स्वच्छता आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर सर्वात जलद 27,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा खेळाडू कोणता बनलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, विराट कोहली बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27,000 धावा करणारा फलंदाज बनलेला आहे. तर या दरम्यान त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तर विराटने 594 डाव खेळून 27,000 धावा करण्याचा विक्रम मोडलेला आहे. तर त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने 623 डावांमध्ये 27,000 आंतरराष्ट्रीय धावांचा आकडा पार केलेला होता. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा. तर अग्निवीराला आरक्षण देणारी पहिली कंपनी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ब्राह्मोस एरोस्पेस ही कंपनी आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडो रशियन संयुक्त उपक्रम ब्राह्मो एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही अग्निवीरांसाठी नोकऱ्या आरक्षित करणारी पहिली खाजगी कंपनी बनलेली आहे. तर ब्राह्मोस एरोस्पेसने तांत्रिक नोंदींमध्ये 15% आरक्षण आणि प्रशासकीय आणि सुरक्षा भूमिकांमध्ये 50% आरक्षण जाहीर केलेले आहे. तर ब्राह्मोस एरोस्पेस हे इंडो रशियन बहुराष्ट्रीय एरोस्पेस आणि संरक्षण महामंडळ आहे, ज्याचा मुख्य व्यवसाय क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करणे हा आहे. तर भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि रशियाच्या NPO मशिनोस्ट्रोनिया यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. तर कंपनीचे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मोक्वा नदी यांच्या नावांचे संयोजन आहे.
यानंतर पुढील प्रश्न, तर खो खो विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी आपल्या भारत देशामध्ये होणार आहे. कोठे? तर आपल्या भारत देशामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतीय खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघाने जाहीर केले आहे की 2025 मध्ये भारतात पहिला खो खो विश्वचषक होणार आहे. तर या स्पर्धेत 6 खंडांतील 24 देश सहभागी होतील, ज्यामध्ये 16 पुरुष आणि तितक्याच महिला संघ सहभागी होणार आहे. तर विश्वचषकापूर्वी KKFI खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी 10 शहरांमधील 200 शाळांमध्ये हा खेळ नेण्याची योजना आखलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा. तर 2024 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी वरील सर्वांना, म्हणजेच डेव्हिड बेकर यांना, डेमिस हसाबिस यांना आणि जॉन एम जम्पर यांना. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2024 सालासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर केलेले आहे. तर या पुरस्कारांपैकी अर्धा पुरस्कार डेव्हिड बेकर आणि उर्वरित अर्धा संयुक्तपणे डेमिस हसबिस आणि जॉन एम जम्पर यांना देण्यात आलेला आहे. तर त्यांनी प्रथिने विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणाला मिळाला? तर ॲब्रॉस आणि गॅरी रुवकुन यांना मिळालेला आहे. आणि भौतिकशास्त्र क्षेत्रामध्ये कोणाला मिळाला? तर जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री ई हिंटर यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा. तर महात्मा गांधींच्या 155व्या जयंती दिनानिमित्त नव्याने बांधलेल्या बापू टॉवरचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पटना येथे करण्यात आलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महात्मा गांधींच्या 155व्या जयंतीनिमित्त पटना येथे नव्याने बांधलेल्या बापू टॉवरचे उद्घाटन केले. तर 129 कोटी रुपये खर्चून बापू टॉवर बांधण्यात आलेला आहे. तर या इमारतीमध्ये राष्ट्रपिता यांच्या जीवनाला समर्पित अनेक गॅलरीज देखील आहेत. तर गांधीजींची बिहार भेट आणि चंपारण सत्याग्रह या विषयावरचा एक विशेष विभाग या टॉवरमध्ये सौंदर्यदृष्ट्या जोडण्यात आलेला आहे. तर बापू टॉवरचे संपूर्ण संकुल 7 एकर जागेवर पसरलेले असून त्यापैकी 6 एकर जागा उद्याने आणि इतर सुविधांसाठी शिल्लक ठेवलेली आहे. तर यानंतर बिहारविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे पटना. सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत आणि सध्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील पहिल्या आधुनिक गोट्याचे बायो CNG प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान मोदींनी ग्वाल्हेरमध्ये भारतातील पहिल्या आधुनिक स्वावलंबी लाल टिपरा गोशाळाचे उद्घाटन केले, ज्यामध्ये 100 टन शेणापासून दररोज 3 टन नैसर्गिक वायू तयार करण्याची क्षमता असलेल्या बायो CNG प्लांटचा समावेश आहे. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOCच्या CSR निधीतून 32 कोटी खर्चून विकसित केलेल्या या गोट्यात सेंद्रिय खत देखील तयार केले जाते. तर पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत मिशन आणि अमृत योजनेअंतर्गत 685 कोटी रुपयांचे प्रकल्पही लॉन्च केलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर मध्य प्रदेशविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री मोहन यादव आहेत आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. लोकसभेच्या 19 जागा आणि राज्यसभेच्या 11 जागा आहेत, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा. तर महिला T20 विश्वचषक कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी UAE मध्ये सुरू झालेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महिला T20 विश्वचषक UAE मध्ये 3 ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे. तर 17 दिवसात 10 संघांमध्ये 23 सामने खेळले जाणार आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना 6 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. तर टीम इंडिया आजपर्यंत एकही विश्वचषक जिंकू शकलेली नाही. तर ऑस्ट्रेलिया 6 वेळा T20 विश्वचषक विजेता आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजकडेही प्रत्येकी एक विजेतेपद देखील आहे. तर यानंतर आपण संयुक्त अरब अमिरातीविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात, म्हणजे UAE विषयी. राजधानी आहे अबुधाबी. चलन आहे UAE दिरहाम.
आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आणि राष्ट्रपती सध्याचे मोहम्मद बिन झायेद अल नयान, हे लक्षात ठेवा. आणि वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 दुबई येथे होणार आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर केंद्रीय मंत्रिमंडळाने किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 5 भाषांना. किती भाषांना? 5 भाषांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर या भाषा मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत आहेत. तर 2013 पासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात मान्यता दिलेली आहे. तर आतापर्यंत भारतात 6 अभिजात भाषा होत्या. तर हे तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, संस्कृत आणि ओडिया हे होते. लक्षात ठेवा. तर यानंतर तामिळ ही पहिली भाषा होती ज्याला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर संस्कृतला 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न, तर क्वाड देशादरम्यान मलबार हा सागरी सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विशाखापट्टणम. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारताच्या यजमानपदी मलबार हा सागरी सराव 8 ऑक्टोबर पासून विशाखापट्टणम येथे चतुर्भुज देशांमध्ये सुरू होणार आहे, ज्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचे नौदल सहभागी होणार आहे. तर यानंतर हिंद महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील समान सागरी आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने हा नौदल सराव 18 ऑक्टोबर पर्यंत 2 टप्प्यात सुरू राहील. तर युनायटेड स्टेट्स आणि भारतीय नौदल यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव म्हणून 1992 मध्ये सुरू झालेला मलबार सराव आता एक मोठ्या बहुपक्षीय कार्यक्रमात विकसित झालेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरदेवी येथील बंजारा हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम येथे पोहरदेवी येथे बंजारा हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन केले. तर 4 मजली संग्रहालय चित्रांच्या माध्यमातून बंजारा वारसा दर्शवते. तर संत सेवालाल आणि संत रामराव महाराज हे बंजारा समाजाचे आध्यात्मिक नेते होते. लक्षात ठेवा. तर यानंतर पंतप्रधानांनी वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रांशी संबंधित योजनांचा शुभारंभ केला. तर महाराष्ट्रात एकूण 56,000 कोटींहून अधिक खर्चांचे विकास प्रकल्प सुरू केलेले आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे, राजधानी मुंबई आणि राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 19वा, तर WHO ने कोणत्या विषाणूसाठी पहिली निदान चाचणी मंजूर केलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी एमपॉक्स या विषाणूसाठी. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स रोगाच्या पहिल्या निदान चाचणीसाठी आणीबाणीच्या वापराची परवानगी दिलेली आहे. तर ज्याचा उद्देश प्रादुर्भावामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये चाचणी क्षमता वाढवणे हा आहे. तर आफ्रिकेत 800हून अधिक मृत्यू आणि गालगुंडांची 30,000हून अधिक प्रकरणे झालेली आहेत. तर प्रामुख्याने काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक प्रभावित आहे. लक्षात ठेवा. तर एमपॉक्स हा संसर्ग झालेल्या प्राण्यांपासून पसरणाऱ्या विषाणूंमुळे होत असतो. लक्षात ठेवा. तर WHO विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर WHOचा लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 मध्ये. म्हणून दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात असतो. आणि WHOचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. सध्याचे अध्यक्ष टेड्रोस अधानोम आहेत आणि सध्या त्यांचे 194 सदस्य देखील आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 20वा प्रश्न आहे, तर कोणता देश $700 अब्ज परकीय चलन साठा असलेला चौथा देश बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपला भारत देश बनलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 27 सप्टेंबर 2024 पर्यंत देशाचा एकूण परकीय चलन साठा $704.89 अब्ज होता. तर चीन, स्वित्झर्लंड आणि जपान नंतर भारत हा जगातील चौथा देश बनला आहे ज्यामध्ये $700 अब्जपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे. तर 2024 मध्ये भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात आतापर्यंत $87.6 अब्ज ची वाढ झालेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने विद्यार्थिनींसाठी निजूत मोइना शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आसाम या राज्यामध्ये. लक्षात ठेवा.
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर मुख्यमंत्री शर्मा यांनी निजुत मोहिना योजना सुरू केली, ज्या अंतर्गत इयत्ता 11वी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या मुलींना मासिक स्टायपेंड दिला जाईल. तर उच्च माध्यमिकांसाठी 1000, पदवीसाठी 1250 आणि पदव्युत्तर मुलींसाठी 2500चा पहिला हप्ता राज्यव्यापी कार्यक्रमात वितरित करण्यात आलेला आहे. तर महिला शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. तर 5 वर्षांमध्ये 1500 कोटींचे बजेट देखील आहे. तर आसाम विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे दिसपूर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, पाकिस्तानमध्ये 15 ते 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत भारताच्या बाजूने कोण सहभागी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सहभागी होणार आहेत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 15 ते 16 ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट देणार आहेत. लक्षात ठेवा. तर एससीओ विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर स्थापना झालेली आहे 2001 मध्ये, मुख्यालय बीजिंग चीन आहे. लक्षात ठेवा. तर भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये त्याचे स्थायी सदस्य झाले. तर भारताने गेल्या वर्षी एससीओ शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले होते, जे अक्षरशः पार पडले आहे. तर भारताने आयोजित केलेल्या आभासी शिखर परिषदेत इराण एससीओचा स्थायी सदस्य बनलेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर मायक्रो आरएनए शोधासाठी कोणत्या अमेरिकन शास्त्रज्ञांना औषधाचे नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही, म्हणजेच विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांनी मायक्रो आरएनए शोधासाठी 2024 चे नोबेल पारितोषिक जिंकले आहे. तर जीव कसे विकसित होतात आणि कार्य कसे करतात हे समजून घेण्यासाठी त्यांचे संशोधन खूप महत्त्वाचे आहे. तर नोबेल पुरस्कारांमध्ये $1.1 दशलक्षचे बक्षीस समाविष्ट आहे. लक्षात ठेवा. तर हे 1901 पासूनचे शारीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील 115वे नोबेल पारितोषिक आहे. तर या श्रेणीतील 229 पुरस्कार विजेत्यांपैकी केवळ 13 महिला आहेत, हेही लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया 24वा. तर भौतिकशास्त्रातील 2024च्या नोबेल पुरस्कारासाठी कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही, म्हणजे जॉन जे हॉपफिल्ड यांची आणि जेफ्री ई हिंटर यांची. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटर यांना त्यांच्या मशीन लर्निंग सक्षम करण्याच्या शोधांसाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येईल. तर किती क्षेत्रात नोबेल पारितोषिक दिले जातात? तर 6 क्षेत्रामध्ये दिले जातात. कोणते आहेत ते 6 क्षेत्र? तर अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती, भौतिकशास्त्र आणि शरीरविज्ञान किंवा औषध, या 6 श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जातात. लक्षात ठेवा. यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तर नवी दिल्ली येथे 17वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणी सादर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, द्रौपदी मुर्मू यांनी सादर केलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केलेला आहे. तर दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? तर मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? तर ऋषभ शेट्टी आहेत. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन आणि मानसी पारेख आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कोणती? तर अट्टम आहे. आणि पार्श्वगायक आहेत अरिजित सिंग आणि जयश्री. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो शेवटचा एक एक्स्ट्रा प्रश्न तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर WHO ने कोणत्या देशाला ट्रॅकोमा मुक्त घोषित केलेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे आपल्या भारत देशाला, म्हणजे ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर WHO ने भारताला सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमा पासून मुक्त घोषित केले आणि असे करणारा दक्षिण पूर्व आशिया प्रदेशातील 3रा देश बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर ट्रॅकोमा हा एक संसर्गजन्य जीवाणू संसर्ग आहे, ज्यामध्ये उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकते. तर यानंतर मित्रांनो पुढील पॉइंट आहे, तर 1950 ते 1960च्या दशकात अंधत्वाचे प्रमुख कारण असलेल्या या रोगाचा सामना करण्यासाठी भारताने 1963 मध्ये राष्ट्रीय ट्रॅकोमा नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेला होता. तर WHO चा लॉंग फॉर्म काय आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये झाली आणि मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड मध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि सध्याचे अध्यक्ष
टेड्रोस अधानोम आहेत, हेही लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या 10 दिवसांमध्ये देखील पाहिला आणि या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेला आहे मित्रांनो. तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर सर्वात जलद 27,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा खेळाडू कोणता बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.